10 जुलै 2026 ला NEC म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समितीची एक झूम मीटिंग झाली। या झूम मीटिंग मध्ये पुढची रणनीती काय असणार आहे, कारण EPS 95 पेन्शन धारकांसाठी जी पेन्शन स्कीम आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। मागच्या वीक मध्ये तुम्हाला माहित आहे एक गॅजेट म्हणजेच राजपत्र हे गव्हर्नमेंट कडून शिवाय EPFO कडून जाहीर करण्यात आलं आणि यामध्ये EPS 95 पेन्शन धारकांच्या EPS 95 या स्कीमचं नाव चेंज करून EPS 2026 म्हणजे EPS 2026 करण्यात आलं। परंतु यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, फक्त एकच बदल करण्यात आलेला आहे। पूर्ण जवळजवळ 83 पानांचं 80 ते 83 पानाचं हे गॅजेट नोटिफिकेशन होतं, परंतु यामध्ये फक्त एकच बदल करण्यात आलेला आहे। बाकी स्थिती सर्व आहे तशीच आहे। तो बदल म्हणजे सर्व पेन्शनधारकांना सरसकट 1000 पेन्शन करा। म्हणजेच आतापर्यंत बरेच पेन्शनधारक आहेत की ज्यांना 1000 पेक्षा कमी सुद्धा पेन्शन आहे, परंतु हे चेंज करून सर्वसकट सर्वांना 1000 पेन्शन करा असं गॅजेटमध्ये नोटिफिकेशन किंवा मुद्दा देण्यात आलेला होता। परंतु EPS 95 पेन्शनच्या धारकांची जी 4 सूत्री मागणी आहे त्यामध्ये पेन्शन वाढीची असेल किंवा फॅमिली पेन्शनची असेल, तुम्हाला माहित आहेत या मागण्या कोणत्या आहेत। तर या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कोणतेही प्रकारचं किंवा पूर्ण झालेत या संदर्भात कोणत्याही प्रकारचं त्या गॅजेट नोटिफिकेशन मध्ये सांगितलं नव्हतं आणि म्हणूनच त्यानंतर माननीय कमांडर अशोक राऊत यांनी CBTच्या मीटिंगच्या अगोदर, आता CBTची मीटिंग कधी आहे याची तारीख मात्र फिक्स नाही, परंतु CBTच्या मीटिंगच्या अगोदरची एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग होती जी की CBTच्या मीटिंगची पार्श्वभूमीच असते। म्हणजे CBTच्या मीटिंग मध्ये जे मुद्दे घेतले जाणार तेच मुद्दे हे एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग मध्ये अगोदर डिस्कस केले जातात आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे ही CBTच्या मीटिंग मध्ये घेतले जातात। आणि त्या CBTच्या मीटिंग च्या अगोदर NECचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी गुजरातला सुद्धा एक आंदोलन घेतलं, एक संमेलन घेतलं होतं। शिवाय पुण्याला सुद्धा एक संमेलन घेतलेलं होतं। पुण्याला भाजपच्या आमदार मेघनाताई सुद्धा उपस्थित होत्या। त्याचबरोबर गुजरातला जे संमेलन घेतलं त्यामध्ये सुद्धा जो हॉल घेतला होता त्यापेक्षा जास्त संख्येने EPS 95 पेन्शनधारक तिथे उपस्थित असलेले दिसून आले। आणि त्यानंतर आता CBTची मीटिंग तोंडावर आलेले आहेच, परंतु जेव्हापासून गॅजेट जाहीर झालं तेव्हापासून मात्र EPS 95 पेन्शनधारकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला कुठेतरी स्तंभ आलेला दिसून येतो। कारण गॅजेट नोटिफिकेशन मध्ये सर्व योजनेचं जर नाव चेंज होत आहे तर योजनेमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं होतं, परंतु अपेक्षित बदल कोणत्याही प्रकारचे न झाल्यामुळे कमांडर अशोक राऊत यांनी पुढची रणनीती आखलेली आहे आणि त्याची झूम मीटिंग काल घेतलेली आहे। ही झूम मीटिंग आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, परंतु काही सर्व्हरच्या वगैरे प्रॉब्लेममुळे किंवा काही जणांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ही झूम मीटिंग प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना कनेक्ट करता आलेली नाही आणि त्यामुळे प्रत्येकालाच या झूम मीटिंग मध्ये नेमकी पुढची रणनीती काय आहे हे माहीत नसल्यामुळे आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर हे पेन्शनधारक असल्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की कालची जी झूम मीटिंग झाली, NECची झूम मीटिंग झाली, या झूम मीटिंग मध्ये नेमकं काय डिस्कशन झालेलं आहे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच आलेले नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येत राहील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर काल NECचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी एक झूम मीटिंग घेतली। याला बरेच पेन्शनधारक हे उपस्थित होते, म्हणजेच कनेक्ट झालेले होते। त्यांना आता ही झूम मीटिंग काय आहे माहीत असेल। बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच जणांना ही झूम मीटिंग समजली असेल, परंतु बऱ्याच जणांना माहीत नाही। त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे। बघा, या झूम मीटिंग मध्ये कमांडर अशोक राऊत नेमके काय म्हणाले आहेत, पुढची रणनीती काय आहे ती पहा। तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे CWCच्या संमतीने जो कार्यक्रम केला आहे त्या कार्यक्रमात पुढची रणनीती जी आहे ती रणनीती ठरलेली आहे आणि त्यामध्ये फेज वाईज फेज ही पुढची रणनीती असणार आहे। आणि त्यामध्ये पहिली फेज असणार आहे ती म्हणजे MPs म्हणजेच मिनिस्ट्रीला भेट देणं किंवा मिनिस्ट्री बरोबर मीटिंग करणं ही पहिली फेज असणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डायरेक्ट प्रधानमंत्र्यांपर्यंत आपल्याला
पोहोचता येणार नाही तर मिनिस्ट्री थ्रू आपण प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी पहिली मीटिंग ही मिनिस्ट्री यांच्याबरोबर करायची आहे. त्यानंतर CBTची मीटिंग जवळच आलेली आहे आणि CBTची आता एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झालेली आहे. त्यानंतर CBTची मीटिंग असते आणि CBTच्या मीटिंगला घेरावा करण्याचा निर्णय सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी घेतलेला आहे. कारण CBTची मीटिंगला घेरावा करण्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं कारण हेच आहे की EPFOचे जे काही निर्णय असतात ते 99% ही CBTच्या मीटिंगमध्येच ठरतात किंवा CBTच्या हातात असतात. त्यामुळे CBTला घेरावा केला जाणारा ही पुढची फेज असणार आहे आणि त्यानंतरची पुढची फेज असणार आहे ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्टेड ऑफिसर्सला टाळा लावला जाणार आहे. ही त्याच्या पुढची फेज असणार आहे असं सुद्धा सांगितलं आणि त्यानंतरची पुढची फेज असणार आहे ती म्हणजे EPFO गिरफ्तार ही पुढची फेज असणार आहे. त्याच्या पुढची आणि त्याच्या पुढची हे सर्व करून जर काही बदल झाला नाही किंवा काही निर्णय घेतला नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय हा कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्या काही प्रतिनिधींनी घेतलेला आहे. या आत्मदहनामध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी नावे देऊ शकता, कोणावरही जबरदस्ती नाही असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी कालच्या मीटिंगमध्ये झूम मीटिंग जी घेतली त्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. आंदोलनाचे स्वरूप डिसाईड करण्यासाठी सेंट्रल वर्किंग कमिटीची मीटिंग झालेली आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. जे आंदोलनाचं स्वरूप आहे ते डिसाईड करण्यासाठी एक कमिटीची मीटिंग घ्यावी लागते आणि ती सुद्धा केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. येथे जे रिप्रेझेंटेटिव्ह वेगवेगळ्या स्टेटमधून आले होते यांच्या विचाराच्या आधारावरच ही मीटिंग झालेली आहे. त्या मीटिंगला प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटमधून रिप्रेझेंटेटिव्ह EPS 95 पेन्शनधारकांचे जे उपस्थितीत होते त्यांच्या आधारावरच हा निर्णय झाल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे या झूम मीटिंगमध्ये सांगितलेले आहे. यानंतर शेवटची मीटिंग ही वाराणसीमध्ये होणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे सुरुवातीची मीटिंग ही प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मस्थान गुजरातमधून करण्यात आलेलं होतं. जे संमेलन भरवलेलं होतं मी मागच्या लास्ट वीकमध्ये हे संमेलन भरवण्यात आलेलं होतं आणि या संमेलनामध्ये काय डिस्कशन झालं किंवा संमेलन काय पद्धतीचं झालं, यामध्ये काय निर्णय, कोण उपस्थित होतं याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर त्याच वेळी पोस्ट केला होता. पाहिला नसेल तर पाहू शकता. तर या संमेलनाची सुरुवात ही गुजरातमधून म्हणजेच प्रधानमंत्र्यांच्या जन्मस्थानावरून झाली होती आणि याचा समाप्ती म्हणजे याचा शेवट हा वाराणसीमध्ये केला जाणार आहे असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं आहे. आता याची तारीख पत्र फिक्स नाही परंतु हे संमेलन हे वाराणसीला याचा शेवट केला जाणार आहे आणि त्यानंतर मात्र ज्या मी आता वरती तुम्हाला फेज सांगितले या फेज वाईज पुढच्या स्टेप केल्या जाणार आहेत किंवा पुढची रणनीती आहे ती केली जाणार आहे. कारण CBTची मीटिंग जवळ आलेली आहे. CBTची मीटिंग ही EPS 95 पेन्शनधारकांसाठी किंवा EPFOच्या सर्वच कर्मचारी पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची ही मीटिंग असते. आता मी एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग जेव्हा झाली तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केला होता. एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये मात्र EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा घेण्यात आलेला होता. कोणता तर EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन आहे ती 1000वरून 7500 रुपये करा हा मुद्दा घेण्यात आलेला होता एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये. एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमधील जे काही मुद्दे असतात त्याचे 99% मुद्दे ही CBTच्या मीटिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे घेतले जातात आणि हा मुद्दा हा एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये झाला असल्यामुळे CBTच्या मीटिंगमध्ये घेण्याचे 90% चान्सेस आहेत. त्यामुळे त्या अगोदर CBTच्या जे मीटिंग आहे त्याला घेरावा किंवा मी आता वरती ज्या फेज सांगितल्या ते फेज पूर्ण करणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर हेही सांगितलं की सर्व संघटनांचा आपल्याला सपोर्ट आहे म्हणजेच BMS भारतीय मजदूर संघ यांचा सुद्धा सपोर्ट आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट केलेला आहे असं सुद्धा सांगितलं. तसेच BMSचे अध्यक्ष मल्लेशिमी यांनी सुद्धा सांगितलं आहे की आगामी NACची जे काही आंदोलन असतील जे काही मीटिंग असतील त्यांचा त्यांना सपोर्ट आहे असं सुद्धा BMSचे अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाची ही कालची झूम मीटिंग EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात घेतलेली आहे. हा व्हिडिओ प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांच्या ग्रुपवरती शेअर करा कारण बऱ्याच जणांना ही झूम मीटिंग माहीत नाही, पुढची रणनीती काय आहे ते माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.